साहू आहे तिकडे कॅमेऱ्यावरती. हॅलो, चला दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सलामीवीर जोडी दाखल होते. बोला गणपती बाप्पा मोरया. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत असताना त्याचबरोबर भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन आज या नव्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. या विभागाचं असलेलं श्रद्धास्थान अर्थातच दरवर्षी प्रत्येक वर्षाला इथे नवरात्रोत्सव देखील मोठ्या दिमागदार सोहळा म्हणून साजरा केला जातो. अनेक भाविक इथे मात्र गर्दी करतात भवानी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी. दादरची भवानी माता म्हणून अनेक भक्तगण इथे तिचा आशीर्वाद घेऊन आपली नवीन वाटचाल पुढे घेऊन जात असतो. सलामीवीर आपण एका बाजूला पाहतोय. आनंद लुके आणि रोहन साळुंके जोडी दाखल झाली. रोहन, तुला सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आमच्या आयोजन समिती परिवाराच्या वतीने आणि संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट परिवाराच्या वतीने. आज रोहनचा वाढदिवस आहे. रोहन, कुठेतरी तुझा वाढदिवस आहे पण तू संघाला खरं तर आजच्या दिवशी काहीतरी वाढदिवसाचं गिफ्ट द्यावं अशी संघाची अपेक्षा असेल. म्हणजे तुझ्या बॅटिंग मधून, फिल्डिंग मधून, तुझ्या येणाऱ्या भूमिकेमधून. तर गोलंदाज पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बाळा, मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल, पहिली मॅच आजच्या दिवसातील दिवस क्रमांक 2 या क्रीडा स्पर्धेला सुरुवात केली जात आहे. येस, पहिली ओव्हर पॉवर प्ले. अनेक वर्ष या क्रीडा नगरीमध्ये हे दोन खेळाडू प्रवास करत आले. आज नवीन दिवस घेऊन जोडले जात आहेत. पहिलाच बॉल, चान्स घेतलाय पहिल्याच बॉल वरती. आनंद लोके पहिल्याच बॉल वरती आनंद देऊन गेलाय. नो बॉल आणि नो बॉल वरती आलाय. एक दणदणीत खणखणीत चौकार, 4 रन. जबरदस्त सुरुवात करतोय आनंद. पहिल्याच बॉल वरती चान्स घेतला आनंद लोकेने. 1-2-4चं क्रिकेट चांगलं खेळतात. सी बाउंड्रीचं क्रिकेट चांगलं खेळतात. अंडरआर्मचं क्रिकेट चांगलं खेळतात आणि मैदानातील जशी परिस्थिती तसं क्रिकेट खेळतात. पहिल्याच बॉल वरती एक देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. चान्स घेतला. नो बॉल आणि 4 रन. एकंदरीत अजूनही कोणताही बॉलची सांगता झाली नाहीये. 5 धावांचं समीकरण उलगडलं जात आहे. कमी धावांची काल मॅच इथे फाईट झाली. अधिक धावांच्या मॅचला देखील इथे चेस केलं गेलं. काल मजा आली. फ्री हिटचा बॉल. आनंद पुन्हा चान्स घेतील काय? स्टेप आउट झालेत. अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा सुखरूप स्ट्रोक पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालाय. आनंद लोकेच्या बॅट मधून फ्री हिटचा या बॉल वरती घेतलेला समाचार, मिळालेला बॉल चौकार, 4 रन. जबरदस्त आनंद, क्या बात आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप आज आपण पाहतोय. आज पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये काहीसे इतिहास घडताना पाहायला मिळणार आहेत. अनेक विक्रम मोडीत काढले जातील पण एक विक्रम जर आपण पाहिला ना, तो मोडीत काढणं काहीसं कठीण आहे. तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं असलेलं अस्तित्व. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर कुठेतरी आनंद लोके फसलाय. 2 चौकार आनंदकडनं पाहायला मिळाले पण आनंदचा या बॉलवरती मात्र कुठेतरी विकेट माघारी जातोय. आनंद माघारी. अर्थातच या विभागाचं असलेलं भाग्यविधाते, कार्यसम्राट, दमदार आमदार सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब, 9वी टर्म आणि विश्वविक्रम असा ऐतिहासिक त्यांचा राजकारणातील प्रवास आपण पाहिलाय. कालच्या दिवसामध्ये इथे उपस्थिती दाखवली कारण मंडळावरचं त्यांचं असलेलं नातं, प्रेम त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये वर्णन केलं. शुभारंभ केला या क्रीडा स्पर्धेचा. खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी या मंडळाने अशीच परंपरा जोपासावी हा मात्र त्यांनी आत्मविश्वास दर्शवला.
नवीन फलंदाज घनश्याम शिंदे. इनिंग मध्ये आपण टॉस केलं जाणार आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचे, आपले टी शर्ट कलेक्ट करायचे. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर टॅप केलाय. घनश्याम आज अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. घनश्यामशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली, वार्तालाप केलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज मला देखील वयाची 40 ओलांडले, पण त्या अगोदरपासून ही क्रीडा स्पर्धा सुरू झाली आहे. मला मजा येते इथे खेळण्यासाठी, कारण आमच्या संघाचा देखील इथे अनेक वर्षांचा काही विक्रम आहे. स्वतः त्याच्या नावे देखील मालिकावीरचा पुरस्कार आहे. हो. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर आतमध्ये वळण देणारा 22 सिंगल रन. जम्बो क्रिकेट क्लब आणि ज्युपिटर अंधेरी आपले टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. इनिंग मध्ये टॉस केलं जाणार आहे. दरम्यानचा बॉल जर पाहिला तर नो बॉल, टॅप केलाय. कन्वर्ट 1 रन, अर्थातच +1 2 रन मिळतील. पहिल्याच ओव्हरला धावांची प्रगती. फ्री हिट मिळतोय. घनश्याम घेतील काय चान्स? घ्यावा लागणार आहे. फ्री हिट आहे, नो डाऊट. इथे मात्र ड्राईव्ह केला, जबरदस्त कॅच. काय बात आहे, चांगला बॉल थांबवलाय, कॅच कलेक्ट केली आहे. व्हेरी गुड. सुखरूप आहेत बट बॉल थांबवलाय. स्वागत आहे सिद्धे सरांचं देखील. इथे मात्र पुन्हा एक सिंगल रन मिळणार आहे. 1 ओव्हर आणि रन झालेत. पॉवर प्लेच्या ओव्हरला आलेले रन, 2 चौकारांची भर. आनंद लोकेने दिलेले 2 चौकार, विकेट गेली पण चौकार मात्र कुठेतरी त्याचे देखणे होते. रन झाले 14. 1 ओव्हर आणि 14 रन. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, सुरुवात झाली. ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, डी ग्रुप, 4 संघ दाखल झाले. पहिल्या ग्रुपमधून दाखल झालेला श्री 11 दिवा डोंबिवली, बी ग्रुप मधून दाखल झाला ओमकार मलाड, सी ग्रुप मधून दाखल झाला ज्युनियर सम्राट अंधेरी आणि डी ग्रुप मधून दाखल झाला अधिरा सत्यविनायक कामोटे. असे 4 संघ उद्याच्या रविवारच्या दिवसासाठी मात्र दाखल झालेत. अंतिम 8 मध्ये दाखल झाले. आज आणखी अंतिम 8 मध्ये 4 संघ दाखल होणार आहे. आजच्या दिवसात देखील आपण 4 ग्रुप पाहणार आहोत. त्यातील पहिल्या ग्रुपला सुरुवात, पहिली मॅच आपण पाहतोय. गोलंदाज आहे राकेश. चेंबूर म्हटलं की चेंबूरमध्ये देखील अनेक खेळाडू, अनेक हिरे चेंबूर परिसरामधून दाखल होतात. एक संघ दाखल झालाय. अनेक खेळाडूंची संघ बांधणी निखिलने केली आहे. चेंबूर विरुद्ध चेंबूर पहिलीच मॅच पाहायला मिळते. दरम्यानचा पहिलाच बॉल स्विचिट केलाय. सिंगल रन असेल. डबल बॉक्सचं क्रिकेट आनंद देणारा खेळ, अतिशय देखणं आयोजन. यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. सिंगल रन घेतलाय. एकंदरीत आहे ना 30च्या पलीकडे धावसंख्या गेली ना, संघ जो संघ 30च्या पलीकडे धावसंख्या रचेल ना, त्या संघाला नक्कीच थोडासा फायदा राहील. ओहो, फसवा चेंडू. घनश्याम शिंदे माघारी जाईल नक्कीच. आणखी एक मोठा विकेट मात्र पाहायला मिळतोय. दरम्यान सर राकेश यांचा जर आपण बॉल पाहिला तर कुठेतरी एक महत्वाची विकेट माघारी धाडली आहे. स्टंपिंग आउट स्वरूपामध्ये माघारी पाठवलंय घनश्याम यांना. 2 विकेट आलेत. नवीन बॅटर येतोय प्रयाग. अलीकडच्या काळामध्ये हा खेळाडू देखील चर्चेत येताना पाहायला मिळतोय.
मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये याची देखील वर्णी लागली. आज मात्र रॉयल चेंबूर या संघासाठी कुठेतरी चांगल्या स्थानावरती बॅटिंगला पाठवले आणि तसं पाहता अधिक बॉल आहेत अजूनही शिल्लक. 2 विकेट गेलेत म्हणजे इथून त्याची स्वतःची एक इनिंग देखील तो खेळू शकतो. संघासाठी देखील चांगली धावांची संख्या रचू शकतो. महत्वाची क्रीडा स्पर्धा आहे, मोठी क्रीडा स्पर्धा आहे. इथे अनेक बहुमान वैयक्तिक देखील आहेत त्यामुळे तो विचार करूनच क्रीडा स्पर्धा खेळायचा. टॅप केलाय, सिंगल रन मिळेल. इथे मात्र रोहन कुठेतरी सिंगल घेण्याचा विचार करत होता बट रन घे की नको घेऊ हा अजूनही त्या दोघांमधला कॉल कम्युनिकेशन अजूनही कळाला नाही की एकाकडून येस होता की नो होता. पण रन नाही घेतला त्यामध्ये कुठेतरी ब्लेअर सुखरूप आहे. रन येऊ शकला असता, विकेट देखील जाऊ शकली असती. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एकोणीस रन झालेत. चान्स घेतलाय, जबरदस्त ड्राईव्ह केला. क्या बात आहे रोहन, अगदीच देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लाजवाब, वंडरफुल. रोहनच्या बॅट मधून आलाय खणखणीत दणदणीत चौकार. 4 रन. चांगला टायमिंग केला रोहन यांनी. रोहन साळुंके वाढदिवस आहे, आजचा दिवस साजरा करतोय, सेलिब्रेट करतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये. आज खरं तर एखाद्याचा वाढदिवस असता तर त्याने कुठेतरी एखादा एक रेस्टॉरंट वगैरे बुक करून तिथे एक वेगळाच दिवस साजरा केला असता. पण आज तो क्रिकेटच्या दिवसामध्ये त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करतो. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. 2 ओव्हर आणि रन झालेत 23 रन झालेत. चला इनिंग मध्ये टॉस असणार आहे. पुढच्या 2 संघांनी उपस्थित राहायचे, आपले टी शर्ट कलेक्ट करायचे. गोलंदाज अर्थातच मामा या नावाने ओळखले जातात. दरम्यानचा पहिलाच बॉल जर आपण पाहिलात तर व्हाईट बॉल असेल. अबोव 40चं क्रिकेट देखील अतिशय चांगलं खेळतात. स्विच करण्याचा प्रयत्न, रन आलेला नाहीये. पण एकंदरीत जर पाहिलं ना 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. 18 बॉल 18 घेतले ना स्कोर चांगला बनतोय. विचार करून खेळावं लागणार आहे. यावेळेला टॅप केलाय, रिस्क आहे, फेकी केलाय, कंप्लीट झाली रन. जम्बो क्रिकेट क्लब आणि ज्युपिटर अंधेरी दोन्ही संघ आपण टी शर्ट कलेक्ट करायचे. इनिंग मध्ये टॉस असणार आहे. आज पंच म्हणून कामगिरी करतायत. एका बाजूला आपण पाहिलं तर सुनील जाधव सर, एका बाजूला महेश मोरे सर आणि आमचे मुख्य पंच म्हणून कामगिरी करतात पद्मनाभ प्रभू सर. स्वागत आहे आपलं देखील. कालच्या दिवसामध्ये देखील अनेक चांगली कामगिरी केली. अनेक पंच आणखी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यानचा बॉल, यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळतोय. एक्स्ट्रा रन आहेत ना खूप अडचण वाढवतात. फिल्डिंग खूप अडचण वाढवते. कालचा सामना आपण पाहिला, 1 बॉल 100 मॅच विजय मिळवला एका मोठ्या संघाच्या विरोधामध्ये. कमी धावांचं लक्ष डिफेन्स केलं कारण त्यांच्याकडे होती त्यांच्या गोलंदाजीवरती अचूकतेचा मारा. एक्स्ट्रा रनांपासून त्यांनी ठेवलेलं कंट्रोल आणि फिल्डिंग मध्ये असलेली त्यांची मजबूती. अक्षय मात्रे काय फिल्डिंग केली, लिएंडर काय परफॉर्मन्स दाखवत होता, गोलंदाज त्यांचा विकास, जबरदस्त टप्पे पाहायला मिळाले.
मॅचला विजय मिळवला. इथे मात्र पुन्हा ड्राईव्ह केला, बॉल हातामध्ये जातोय, डॉट बॉल येईल. बॅकफुटला पंच केलाय, सिंगल रन नक्कीच मिळेल. काल पहिली मॅच देखील आपण पाहिली ना, आई गावदेवी घाटकोपर एका मोठ्या संघाच्या विरोधामध्ये त्यांनी अतिशय लाजवाब प्रवास केला, पण शेवटी विजय मात्र त्यांच्या वाट्याला आला नाही. कारण श्री 11 दिवा डोंबिवली त्या संघाने, त्यांच्या गोलंदाजाने, फिल्डरने जी काही कालची कामगिरी केली उल्लेखनीय होती. त्यांचा अनुभव तिथे त्यांनी दाखवून दिला आणि 1 बॉल 1 ची मॅच त्यांनी देखील सावरली. 3 ओव्हर रन झाले 27. अजूनही उर्वरित 12 बॉल. चान्स घेतात का बॅटर, विचार करतायत. 27 27 रन झालेत. हॅलो, पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले. काल पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं, एकंदरीत बॅटरने देखील चांगला प्रवास केला, चांगली बॅटिंग केली अनेक संघाच्या. पण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 गोलंदाज कुठेतरी कौतुक आहे. एक गोलंदाज होता अक्षय, ज्याने पॉवर प्लेमध्ये मेडन ओव्हर हाताळलं आर एम रेम्बो वडा संघाचा, आणि एक होता ओमकार मलड संघाचा दिवेश. इथे मात्र कुठेतरी चान्स घेतलाय, बॉल हातामध्ये जाईल, पण अगदी सहज होता, बॉलवर आला नाहीये. मिळाली असती काय, चान्स घेतला नाहीये. मोठा विकेट होता, पॉवर प्लेची ओव्हर आहे, माघारी पाठवलं असतं, पण सिंगल रन येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. आता मात्र या वेळेला लॉंग ऑफला तिकडे कॅच मिळते. प्रयागने चान्स घेतला होता, माघारी जातील. ज्युपिटर अंधेरी आणि जम्बो क्रिकेट क्लब. टॉस केला जाणारे रेडी राहायचे. हेनॉय अर्थातच चेंबूरचा चीता, रॉयल संघाचा असलेला एक महत्वाचा घटक, फिल्डर म्हणून त्याची नेहमीच चर्चा राहिली आहे, आणि बॅटर म्हणून ज्या स्थानावर बॅटिंगला आलाय, कमी काळामध्ये अधिक चांगला प्रवास बॅटिंगचा करतो. तो खूप कमी वेळाला त्याच्या वाट्याला बॅटिंग येते, पण बॅटिंग करून जातो. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउट मिळेल काय, फेकी केला, डिरेक्ट येतोय आणि बॅटर पोचलाय, रन मिळालाय. चेंबूरचा चीता रन घेतलाय, त्यामुळेच त्याचा मात्र कुठेतरी उल्लेख केला जातो. यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन असेल. एक्स्ट्रा रन बरेच अडचणी वाढवतील. इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलची पुनरावृत्ती, कधी लेग साइडला कधी ऑफ साइडला व्हाईट बॉल मिळतोय. अजून एक ओव्हर उर्वरित असेल. सलगचे 3 बॉल मात्र दिशाहीन गोलंदाजी, एक्स्ट्रा रन. पॉवर प्लेची ओव्हर आहे, रोहन बॅटर आहे, चौकार आलाय, आणि त्या कारणाने कुठेतरी बॅटच्या रडार मध्ये बॉल जाऊ नये या हेतूने गोलंदाज काहीसा त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते बरेच दूर जात आहेत बॉल.
रोहनने मात्र लेग साईडला फ्लिक करतोय, आउट झालाय, माघारी जातोय. फुल टॉस बॉल, ऑफसाईडला ड्राईव्ह करण्याचा बॉल कुठेतरी लेग साईडला खेळण्याचा विचार केला, फटका फसला आणि माघारी गेला. 32 रन झालेत एकंदरीत. अजूनही उर्वरित या षटका दरम्यानचे बॉल बाकी आहेत 2 आणि एकंदरीत इनिंगचे बॉल बाकी आहेत ते 8. रॉयल चेंबूर संघासाठी आज मात्र आणखी एक खेळाडू पाहायला मिळतोय, ज्या खेळाडूच्या अर्थातच नावाची चर्चा राहिली आणि ज्या नावापुढे नेहमी एक नाव राहिलंय ते म्हणजे असल्फा. आणि असल्फा म्हटलं तर सचिन राणे, पण आज रॉयल चेंबूर या संघासाठी कुठेतरी निवड होते. कालच्या दिवशी देखील इथे उपस्थित राहिले होते, आज मात्र एक खेळाडू म्हणून इथे दाखल होत आहेत. त्यांच्याविषयी आम्ही ज्यावेळेस विचारलं की आपण किती वर्ष खेळलात आणि किती वर्षाचा आपला विजय इथे आहे, तर सांगितलं आम्हाला देखील कदाचित कल्पना नाही, इतके वर्ष आम्ही खेळलो आणि विजय मिळवलाय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, नॉन स्ट्राईक एंडला फेकी केला, स्ट्राईक एंडला फेकी केला, हातात बॉल होता, विकेट मिळालाय. सचिन राणे माघारी. पण तसं पाहता धावांचं जर आपण गणित पाहिलं ना 32 या अंकावरती आहे. 7 बॉल अजूनही 7 रन जर आले ना 40 धावांची मॅच फाईट होईल. गोलंदाज चांगले आहेत, अनुभव आहे या मैदानाचा, अनेक वर्ष इथे खेळलेत, हा फॉर्मॅट त्यांना माहीत आहे, त्यामुळे इथे त्या गोलंदाजाचा नक्कीच पुरेपूर फायदा करून घेतील घनश्याम शिंदे. न्यू बॅटर प्रतीक. विकेट केलाय, सिंगल रन नक्कीच पूर्ण होईल. टिकलर 1 रन दिला जातोय. षटक समाप्ती झाली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यान एक्स्ट्रा रन वगळता या ओव्हरला मोठा स्ट्रोक येऊ दिला नाहीये. गोलंदाज नक्कीच थोडं का होईना गोलंदाजीला आपण चांगल्या प्रकारे हाताळलंय. शेवटची ओव्हर गोलंदाज आहेत पुन्हा एकदा मामा. रन झालेत 33. 6 बॉल 6 महत्वाचे आहेत. पहिलाच बॉल टॅप केलाय, रन मिळतोय. इथे प्रत्येक स्ट्रोक तुम्हाला खेळणं महत्वाचं आहे. तुम्हाला टॅप खेळता आलं पाहिजे, चांगले ड्राईव्ह करता आले पाहिजेत, गॅपमध्ये बॉल खेळणं गरजेचं आहे. लेट कट, स्वीप, रिव्हर्स स्वीप, प्रत्येक अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे स्ट्रोक तुम्हाला सातत्याने खेळायचं आहे. 1 to 4चं क्रिकेटमध्ये तर या गोष्टी तुम्हाला सतत मात्र पूर्ण कराव्या लागतात. गती परिवर्तन, कव्हर्सला केले, फेकी केला जातोय तिथे आणि क्या बात आहे, डिरेक्ट हिट न लागता देखील कुठेतरी बॅटर पोहोचला नाहीये. म्हणजे अर्थातच फेकी चांगला, रिसिव्ह चांगला, कलेक्शन करत असताना बॉल देखील तितक्याच क्विक मध्ये स्टंपला लावलाय. विकेट मिळतोय, प्रतीक देखील माघारी. प्रणय मोरे नवीन बॅटर येतोय. शेवटचे काही बॉल अजूनही बाकी आहे. मामाचा चाहता इकडून आवाज देतोय, कारण जाणीव आहे, अंडरआर्म क्रिकेट खेळलेत, अनुभव आहे त्यांच्याकडे. या वयात आजही ती गोलंदाजी त्यांनी जपून ठेवली आहे, टिकवलंय त्यांचं अंडरआर्मचं क्रिकेट. म्हणजे जो कालखंड त्यांनी गाजवला त्या वेळात काय क्रिकेट खेळले असतील. यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आज या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस, पहिली मॅच. 2 चेंबूरची संगत, एका बाजूला लालवाडी संघ बॉलिंग ऍक्शन मध्ये, एका बाजूला बॅटिंग करत असताना रॉयल चेंबूर संघ.
विकेट केलाय सिंगल रन. एक रन देखील खूप महत्वाचं आहे. एका रनाने संघ विजय पराभव झालाय. टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल हातामध्ये फेकी केला जातोय पण हॅनो आहे चपळाईने पळतोय. रन होणार पूर्ण. तितक्या ताकदीने मात्र रनिंग घेतली आहे. प्रणय येतोय स्ट्राईकला. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. चला टॉस साठी नेक्स्ट कॅप्टन ज्युपिटर अंधेरी जम्बो क्रिकेट क्लब. 2 बॉल समाप्ती झाल्यानंतर लगेच आपण आपले कॅप्टन मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचे. आतमध्ये आपला मॅचचा टॉस केला जाईल. शेवटचे 2 बॉल आहेत. आणि फसवला. प्रणयला फसवलाय. प्रणय देखील गोवंडीचे आहेत आणि मामा देखील गोवंडीचेच आहेत. एकमेकांचे अगदी साथी सोबती आहेत. पण क्रिकेटमध्ये तिकडे मात्र ते प्रेम व्यक्त करून चालत नाही. क्रिकेटमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचंय. आणि न्यू बॅटर रितेश गव्हाणे विक्रोईचा जादूगार अप्पो. येस शेवटचा बॉल आहे. रितेश 1 रन बनतो. रितेशने जर 1 रन बनवला ना तर रितेश साठी देखील कौतुक असणार आहे. आणि इथे रितेशला देखील फसवलाय. वाईल्ड बॉल. मामा जबरदस्त व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल वरती इथे विकेट आलाय. चला टॉस साठी या पुढचे 2 संघ. बॉलिंग मामा जबरदस्त. चला ज्युपिटर अंधेरी. रन झालेत 38-39 चा टार्गेट आहे. हॅलो चला टॉस करून घ्यायचंय. पुढच्या 2 कॅप्टनने उपस्थित राहा. ज्युपिटर अंधेरी जम्बो क्रिकेट क्लब. जम्बो क्रिकेट क्लब टॉस साठी या कॅप्टन. जम्बो क्रिकेट क्लब टॉस साठी यायचंय. चला पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. पद्मनाभ प्रभू सर टॉस करतायत. एका बाजूला जम्बो क्रिकेट क्लब आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर ज्युपिटर अंधेरी. टॉस होतोय.
हॅलो. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना क्रमांक 1, सेकंड इनिंग. मोठ्या धावांचा पाठलाग आहे. अगदी विचारपूर्वक जाणीवपूर्वक बॅटिंग केली. प्रतिस्पर्धी संघ रॉयल चेंबूर या विरोधामध्ये लालवाडी चेंबूर संघाला विजय मिळवता येईल. गोलंदाज प्रणय मोरे. सलामीवीर जोडी दाखल होते. स्ट्राईकला आहेत विल्यम आणि नॉन स्ट्राईक एंडला सागर. जोडी दाखल झाली आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले घेऊन येतोय प्रणय. दरम्यानचा पहिलाच बॉल. व्हाईट बॉल होते सुरुवात. रॉयल चेंबूर आज पुन्हा एकदा त्यांची संघबांधणी जर आपण पाहिली, एखाद दुसरा चेंज आहे पण संघबांधणी तीच आहे. इथे 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 पुन्हा चूक होतीये. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आहे ना, बरेच अडचण. फिल्डिंग फॅक्टर लूज असेल तर भरपूर अडचणी. विजय कुठून तरी हातून कसा निसटून जाईल ना याचा नेम लागणार नाही. आणि विजय कधी मिळवता येईल ना याचा देखील नेम लागणार नाही जर तुमच्यामधली ही मजबूती कायम ठेवली तर. उदाहरणं आहेत. कालचा आपण दिवस पाहिलाय. अनेकांनी त्या मॅचचा आनंद घेतलाय. अनेकांनी कौतुक केलं आणि त्यातून काहीतरी शिकवण देखील घेतली आहे. त्या गोष्टीची इथे मात्र कुठेतरी वृत्ती हाताळावी लागणार आहे. ओहो, ह्यावेळेला व्हाईट बॉल. पहिलेच 3 एक्स्ट्रा बॉल. कोणताही बॉल अजून सांगता झाले नाही. हे प्रणय मोरे आजचा पहिला दिवस आहे त्याचा या मॅचचा. पहिलीच ओव्हर आहे आजच्या दिवसातील. इथे चान्स घेतलाय. सेफ ड्राईव्ह आहे का? येस, सेफ ड्राईव्ह. वंडरफुल. कमाल. चालाकी, हुशारी बाणा दाखवून दिलंय. पहिल्या डावात होतंय तर सेकंड डाव निश्चितच आमच्यासाठी होता, आमच्यासाठी असणारे. आम्ही देखील करू आणि आलाय चौकार. 4 रन. आता मात्र रॉयल संघ काहीसा विचलित, थोडस दडपण संघावरती पाहायला मिळतोय. कधी एकदा प्रवास धावांचा पुढे येईल आणि कधी मॅच इक्वल होईल, बरोबरीच येईल, कळणार नाही. पण इथे समीकरण तुमचं इक्वल झालं, बरोबरी सामना सुटला तर 3 ओव्हरचा एव्हरेज विचारात घेतला जाणार सर्वप्रथम. तदनंतर आपण विकेट विचारात घेतले जाणार 3 ओव्हरचे आणि तदनंतर बाउंड्री काउंट केल्या जातील. दरम्यानचा बॉल प्रणय आहे सुरेख पण बाउंड्री आली आहे. जबरदस्त ड्राईव्ह केला. बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेने जातो. 3 खेळाडू मात्र रोहन कलेक्ट करतोय. येस, रन साऊंड पोहोचतायत 8 या अंकावर. पहिलं षटक प्रणय मोरे. चालू सामना पहिला आजच्या दिवसातील. दिवस क्रमांक 2. क्रीडा नगरी आज आपण पाहतोय. या क्रीडा नगरीमध्ये आज उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कैलासवासी सौभाग्यवती नम्रता कालिदास कोळंबकर मॅडम, अर्थातच असं हे असलेलं या क्रीडा नगरीचं नाव. आणि त्या नगरीमध्ये आज आपण हे संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहतोय. जबरदस्त ड्राईव्ह केला. क्या बात आहे. लाफ्टर स्ट्रोक. जबरदस्त. नो चान्स. लाजवाब. करारा. नेत्रदीपक. अफलातोड. दिमागदार. बॉल निघून जातोय. येतोय चौकार. प्रणयला त्याच्या वेगाला दिलेलं प्रतिउत्तर. पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये जे काही करायचं शक्य होतील त्या शक्य गोष्टी हाताळल्यात या बॅटरने. देखणा 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 स्ट्रोक पाहायला मिळालाय. सुंदर. तीन बॉल 4 बॉल आणि 12 रन. दोन बॉल अजूनही षटका मागेल. महत्वाचे.
यावेळेला पुन्हा एकदा घनश्याम शिंदे आणि रोहन साळुंके याच्यामधून भेदून काढलेला पॉवर प्लेच्या ओव्हर मधील आणखी एक जबरदस्त स्ट्रोक. लाजवाब काय स्ट्रोक दाखवलाय, काय सुरुवात आहे. युट्यूब वरती या स्ट्रोकच्या चौकारामुळे आणखी गर्दी होताना पाहायला मिळते. मॅचला कुठेतरी पुन्हा एकदा वळण आलंय. पण मित्र हो, कालचा दिवस विसरून चालणार नाहीये. रमजानने अशी सुरुवात केली आणि रमजान तो मॅच विनिंग होऊ शकला नाहीये. ओमकार मालाडने तो विजय आपल्याकडे आणला. अनुभव आहे त्यांच्याकडे, तो अनुभव दाखवला. रॉयल संघाकडे अनुभव आहे. यावेळेला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. फेकी करतील काय नॉस्ट्राईक एंडला की स्ट्राईक एंडला? स्ट्राईक एंडला फेकलाय आणि तिकडे काय घडतंय? चेस विकेट आलाय. बॅटर माघारी जातोय, पण एकदा त्या बॅटरसाठी कौतुक आणि टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग करून गेलाय, जबरदस्त. मॅचला त्याने पूर्ण बदललंय, चालू केलाय विजयाचा प्रवास. आता त्या विजयाचा केवळ टचअप द्यायचा आहे इतर बॅटरला. एक ओव्हर आणि रन आहेत 16. हॅलो. तदनंतर नेक्स्ट मॅच, सेकंड मॅच. जम्बो क्रिकेट क्लब टॉस जिंकला, डिसिजन घेतलाय फिल्डिंग. बॅटिंगसाठी आमंत्रित असेल ज्युपिटर अंधेरी. प्रॅक्टिस कोणत्याही संघाला इथे मात्र मुभा दिली जाणार नाहीये. प्रॅक्टिस सेशन नॉट अलाउड. सक्त वॉर्निंग आहे, कृपया उल्लंघन करू नका, सहकार्य करा. सँडी तर गोलंदाज आपला विक्रोळीचा जादूगार रितेश गव्हाणे. आता मॅच आहे 24 बॉल आणि 23. मॅच जबरदस्त चालू आहे. पहिलाच बॉल रितेश, या चुका नाही चालणार. महत्वाची मॅच खेळतोय आपण, मोठी क्रीडा स्पर्धा आहे. दरम्यानचा बॉल, तिकडे आहेत खेळाडू. डॉट बॉल येतोय. असे डॉट बॉल काढावे लागणारे, अशा फिल्डिंग करावे लागणारे. यावेळेला पुन्हा एकदा चान्स बनला. फेकी करतील नॉस्ट्राईक आणि तिकडे मात्र जबरदस्त, क्या बात आहे. चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. रितेश गव्हाणे तिकडे गोलंदाजीवरती बॉल कलेक्शन करत असताना विकेट मिळवतोय. रन आउट झाला बॅटर. विल्यम्सला जावं लागतंय. ऋणमय नवीन बॅटर. पण अजूनही ती ओव्हर आपल्याला पाहायची जिथे बॅटर चान्स घेईल. टॅप केलाय. लॉंग ऑफला प्लेयर आहेत, प्रतीक आहेत. 1 रन मिळेल. तीन ओव्हरचा स्कोर विचारात घेतला जाणार. मॅच जर बरोबरीच आली, 3 ओव्हर अर्थातच पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हर 27 3 विकेट होते. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय, पण
व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन खूप मॅचला कलाटणी देत आहेत. यावेळेला रितेशच्या बॉल हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. अजूनही रितेशचे उर्वरित 2 बॉल बाकी आहेत. आणखी एक वाईड बॉल. 1 डॉट 1 वाईड. रन जर आपण पाहिलं तर 20 अजून गरज आहे. 20 बॉल 19. वर खाली मॅचचा प्रवास सुरू आहे. मॅच मजा येणार आहे. आजची पहिलीच मॅच रंगतदार होणार आहे. कालच्या दिवसासारखी आज देखील आपल्याला 1 बॉल 1 पाहायला मिळणार आहे काय. इथे मात्र पुन्हा एकदा फिरकी घेतोय. तिकडे हे हा बॉल डॉट. शेवटचा बॉल. 19 बॉल 19 गरज आहे. रिवर्स खेळलेत. 1 रन पाहायला मिळतोय आणि रन झालेत 21 रन झालेत. अजूनही जर आपण पाहिलं तर गरज आहे 18 बॉल 18 धावांची गरज आहे. पण ही ओव्हर महत्वाची आहे कारण 3 ओव्हरचा एव्हरेज साठी आहे ना इथे विचार केला जाणार आहे. 6 बॉलला एकंदरीत 7 रन जर घेतले तर एका धावाचं गणित कुठेतरी तुमच्यावरचं कमी होईल. पण 6 बॉलला 6 आले तर इक्वल होतोय धावसंख्या. पहिल्या इनिंगला 27 होती. या इनिंगला देखील तसंच होईल आणि मॅच मग पुन्हा दुसऱ्या आनंद लोके येतोय नवीन बॉलर. अजूनही चान्स घेतलेला नाहीये. पहिलाच बॉल टॅप केलाय रोहन आहेत. सिंगल रन. लालवाडी चेंबूर संघ मॅच मध्ये जबरदस्त त्यांनी आगमन केलंय. यावेळेला लेग साइडला गॅप मध्ये खेळलेत. प्रणय 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 2 रन नक्कीच पाहायला मिळणार आहेत तिकडे. प्रणय मात्र कुठेतरी ज्या बॉलला पकडत असताना बॉल त्याच्या जवळपासून मात्र बॉल मागे 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 करत निघून गेला. 2 रन आलेत. एका रनाला महत्व आहे. ओहो जबरदस्त दांडी गुल केली आहे. बोल्ड आउट झाला बॅटर सँडी. या मॅचला ना निर्णय थोडासा वेगळाच आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतो. खरंच इंटरेस्टिंग मॅच होणार आहे. शेवटच्या बॉलवर जर मॅच गेली ना बराच इंटरेस्टिंग प्रवास असणार आहे. चोवीस रन झालेत. पहिल्या इनिंगला 27 होते. 3 विकेट गेलेले. ही इनिंग किती रन येणार आहेत 3 ओव्हरला महत्वाचं आहे या गोष्टी. आणि इथे मात्र काय होतंय. एक डिक्लेअर रन बॅट. येस सिंगल रन येतोय. 4 बॉल आणि रन झालेत 25 रन झालेत. शेवटचे 2 बॉल आहेत या ओव्हरचे. 2 बॉल 2 आले की पुन्हा सरासरी राहणार आहे 27 धावांची.
इकडे मात्र रिव्हर्स खेळलेत, एक रन येतोय. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे हा. आणि चान्स होता घनश्याम. एक रन येतोय. 3 ओव्हर रन झाले 27. पहिल्या इनिंगला 27, या इनिंगला 27. विकेट गेलेत पहिल्या 3 ओव्हर मध्ये. दोन विकेट गेलेत आणि या इनिंगला 3 विकेट गेलेत. मॅच जबरदस्त आहे. आता मात्र 12 बॉल आणि गरज आहे. बारा बॉल आणि 12ची मॅच आहे. बारा बॉल आणि 12 धावांची गरज आहे. महत्वाची ओव्हर आहे, निर्णायक ओव्हर आहे. इथे घेतलाय काय चान्स. घनश्याम येतोय, घनश्याम शिंदे, अनुभवी खेळाडू, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, अष्टपैलू. पहिला बॉल टॅप केला, सचिन राणे फेकी करतील, नॉसरा गेला आणि तिकडे मात्र यस, क्या बात आहे, जबरदस्त कहाणी में ट्विस्ट. मॅच बदलते, सोडणार नाहीयेत मॅच सहजा रॉयल चेंबूर संघ. पहिला बॉल तर सुखरूप आहे. असे अजून बॉल तुम्हाला पिचिंग करायचेत, अशा अजून फिल्डिंग करायचेत. शेवटच्या बॉल पर्यंत आज तुम्हाला असंच कामगिरी करायची आहे. आज एकंदरीत 2 मॅच तुमच्या महत्वाच्या आहेत. विजय झाल्यानंतर आणखी एक मॅच महत्वाची असते, म्हणजे एकंदरीत 2 मॅच प्रत्येक संघाला. बाबू शुभम, पहिलीच मॅच जबरदस्त. पहिलीच मॅच शेवटच्या बॉल पर्यंत काय प्रश्न असणार आहेत, उत्तर मिळणार. 1 बॉल 1, 1 बॉल 2, 1 बॉल 4, काय सामना पाहायला मिळणार आहे. दोनही चेंबूरकर एकमेकांच्या विरोधामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप केलेत, आनंद आहेत. शेवटची ओव्हर कोण गोलंदाज असणार आहे. रितेश गव्हाणे, आनंद लोके की पुन्हा एकदा प्रणय मोरे की आणखी काहीतरी नवीन, सांगता येणार नाहीये काय असणार आहे. मॅचच्या सिच्युएशन वरती डिपेंड असणार आहे. परिस्थिती काय होत नाही त्यावरती तो निर्णय घेतला जाईल. हो हो, जबरदस्त ऑफस्टेकचा बॉल, रन घेण्याचा प्रयत्न होतोय. तिकडे नॉस्ट्रा गेटला मात्र चान्स वाढलाय. आता मात्र इथून मात्र एक वेगळा प्रवास पुन्हा एकदा वाटायला आलाय. रॉयल चेंबूर संघ पुन्हा एकदा कमबॅक. जबरदस्त. हे असतं अंडरआर्म क्रिकेट, हे असतं अनुभवी खेळ, हे असतं त्या मैदानामध्ये खेळलेल्या खेळाचं उदाहरण. नऊ बॉल आणि 11 रनांची मॅच अजून बाकी आहे. पण 1 ओव्हर जी आहे ती महत्वाची आहे, जिथे काही घडू शकतं. जिथे 6 बॉल 15, 6 बॉल 20 आणि जिथे 6 बॉल 3 देखील होऊ शकणार नाहीयेत, अशी ती ओव्हर आहे. उर्वरित आहे ती ओव्हर ठेवली आहे मागे. तसं पाहिलं तर या संघाला 2 संघनायक लाभलेत. एका बाजूला सचिन राणे आणि एका बाजूला घनश्याम शिंदे. तीन बॉल झालेत, 9 बॉल 11ची मॅच आली आहे. ओहो, फसवा बॉल. जबरदस्त बॅटर पुढे आला होता, पण जर आपण पाहिलं पिचिंग केलेला बॉल अगदी मिडल लाईनच्या मिडल स्टंप वरूनच पिचिंग झालाय.
त्यामुळे बॉल काउंट करणं महत्वाचं आहे. बॉल काउंट दिला गेलाय. अनोखी शैली अंदाज आहे बॅटरचा. काहीतरी वेग खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॉल हँडल करू शकला नाहीये, अटेंड करू शकला नाहीये. एक 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 रन मात्र आता कुठेतरी आणखी वर डोक्यावर आलाय. शेवटचे 2 बॉल महत्वाचे आहेत. पाईज हॅलो बाबू सर, 1 रन ना. 22 रन मिळतोय. शेवटचा बॉल घनश्याम यांचा. चांगला कमालीचा षटक हाताळलाय. 1 बॉल घनश्याम बाजूला व्हायचे, 1 बॉल टाकून. शेवटच्या ओव्हरला मॅच काय असणार आहे पाहायचंय. सामना क्रमांक पहिला. आजचा दिवस नवीन दिवस, या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस. सर्वांचं लक्ष वेधलंय महाराष्ट्र, मुंबई. संपूर्ण क्रीडा रसिक मात्र ही क्रीडा स्पर्धा अगदी आवर्जून पाहत आहेत. अभिमानाची, हक्काची अग्रस्थानी असलेली क्रीडा स्पर्धा. दरम्यानचा बॉल सुखरूप जबरदस्त पेजिंग गेलाय. क्या बात आहे घनश्याम, पूर्ण मॅच मध्ये आणलाय आता. पण ही ओव्हर मात्र महत्वाची. शेवटची 2 रनाचं षटक हाताळलंय. अजूनही 6 बॉल आणि 10. आनंद लोके गोलंदाज विचारात होतोय. पॉवर प्ले असणार इकडे. क्या बात आहे, काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली चौकाराने, पण काल ज्याप्रमाणे आपण पाहिला सामना, रमजानने केली सुरुवात, ओमकार मालाडने तदनंतर केलेल्या चुकांवरच्या दुरुस्ती, मॅचला मिळवून दिला विजय. तोच पुनरावृत्तीचा प्रसंग इथे आपल्याला पाहता येतोय काय. 6 बॉल 10 ची मॅच आहे. लालवाडी संघ शेवटची ओव्हर पॉवर प्लेची आहे, त्यामुळे सांगू शकत नाही तो संघ देखील 6 बॉल 10 या समीकरणाला सामोरे जाऊ शकतो. पण अनुभव ज्यांच्याकडे पाहता, आतापर्यंत केलेला प्रवास पाहता, समोरील प्रतिस्पर्धी संघाच्या वाढवलेल्या अडचणी पाहता, या मॅचला 6 बॉल 10 ला देखील डिफेन्स केलं जाणार, यात देखील काही शंका उपस्थित राहत नाहीये. पण मॅच आहे, क्रिकेट आहे, कधी काही घडेल याचा नेम राहत नाही. आनंद लोके चला, 20 मिनिटांचा कालावधी एका इनिंग साठी. थोडा वेळ घेतला जातोय, चर्चा केली जाते, पण 20 मिनिटं प्रत्येक संघाने कुठेतरी वेळ मर्यादा राखा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पहिला बॉल तर आला नाही वाटायला नीट. रनआउट झालाय बॅटर, माघारी जातोय. विकेट विकेट कुठे दिलाय, अगदी स्ट्राईकचाच बॅटर स्ट्राईक एंडलाच आउट झालाय. नवीन बॅटर, आता मॅच बनवणं आणखी कठीण होत आहे. निखिल आलाय, कॅप्टन आहे संघाचा. हे असतं क्रिकेट, सुरुवात करून चालत नाही, शेवट तुम्हाला महत्वाचं आहे. विकेट जर आपण पाहिलं तर गेलेत, अजूनही 2 विकेट बाकी आहेत. आनंद लोके, हो हो, जबरदस्त आनंद, क्या बात आहे. आनंद आणखी वाढवलाय त्याने. आनंद लोके रॉयल चेंबूर संघाचा अतिशय महत्वपूर्ण घटक, इथे कमालीची गोलंदाजी करतोय.
टॅप करायचा प्रयत्न, बॉल हाताला फेकी केले जाते, तिथे मात्र बॅकअप आहे आणि आणि विकेट मिळालाय. निखिल रन घेऊ शकला नाहीये, हिट लागला नाही पण कव्हर केलाय रनआउट. अगदी जो सुरुवातीला मॅच पाहत असेल ना त्यांनी विचार केला असेल आता रॉयल संघाचं काही खरं नाहीये, काय अटॅक केलंय रॉयलच्या गोलंदाजावर. पहिल्या ओव्हरला जर आपण पाहिलं तर जबरदस्त कुठेतरी बॉलिंग, जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रणय मोरेच्या बॉलिंग वरती चौकार आलेत, पण कालचीच पुनरावृत्ती इथे घडली आहे. शेवटचा विकेट आहे. तीन बॉल आणि 10 रनांची गरज आहे. आणि जबरदस्त, क्या बात आहे, ऑल आउट. विजय मिळवलाय चेंबूरकरांनी. एक चेंबूरकर बाहेर जातोय आणि एक चेंबूरकर आत राहतोय. प्रवास आणखी पुढे घेऊन जाणार आहे. अर्थातच रॉयल चेंबूर या संघाने मिळवलेला खऱ्या अर्थाने हा एक नवा इतिहास, एक नवा विजय त्यांनी मात्र कुठेतरी मिळवताना पाहायला मिळालाय. अभिनंदन. चला मॅन ऑफ द मॅच असेल. मेडन ओव्हर पाहायला मिळाली आहे, जबरदस्त ओव्हर आणि एकंदरीत पुन्हा एकदा ते नाव चर्चेत राहिलंय. आनंद लोके मॅन ऑफ द मॅच. डगआउट रिकामा करा, खेळाडूंना आपण बसण्यासाठी तिकडे जागा करायची आहे. केवळ खेळाडू असतील. हॅलो. त्याचबरोबर सन्मान चिन्ह घेऊन जायचं लालवाडी चेंबूर आपण आपले. आणि मॅन ऑफ द मॅच आनंद लोके, नो डाऊट. आनंद लोके आपण यायचे. आज पहिली मॅच रॉयल चेंबूर संघाचा असलेला महत्वाचा घटक मॅन ऑफ द मॅचचा शिलेदार ठरतोय. लाजवाब कामगिरी केली आहे. पहिल्या इनिंगला जर आपण पाहिलं तर प्रवास सुरू केला त्याने बाउंड्रीचा बॅटिंग करत असताना, आणि नंतर सेकंड इनिंगला अडचणीमध्ये असलेल्या मॅचला त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणी वाढवत असताना 2 षटक हाताळलं आणि आज इथे मात्र दिमागदार परफॉर्मन्स दाखवत या मॅचचा हकदार ठरलाय. अभिनंदन आनंद. सो कॉंग्रॅच्युलेशन आनंद. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट देऊन सन्मान केले जाते. लालवाडी चेंबूर आपल्या सन्मान चिन्ह घेऊन जायचे. निखिल थँक्यू. आनंद आनंद एक 2 मिनिटं थांबायचे. फर्स्ट मॅन ऑफ द मॅच मिळाली. एकंदरीत रॉयल चेंबूर संघ बरीच अडचण होती, पण अडचणीतून मिळवलेला विजय इथे ऐतिहासिक विजय म्हणता येईल. काय कसा पाहतो या विजयाकडे? जिंकणं खूप इम्पॉर्टंट होतं आम्हाला. आमची टीम खूप अडचणीत आहे सध्याच्या तारखेला, तर खूप सगळ्या प्लेअरचा परफॉर्मन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो मी केला. सगळ्या प्लेअरनी करावं ही माझी आशा आहे. एकंदरीत लास्ट ओव्हर तुझ्याकडे देण्याचा निर्णय झाला, पण ती ओव्हर काहीसा विचार होता की आणखी कोणत्या गोलंदाजाचा विचार केला जात होता आणि त्यानंतर विचार केला की नाही आनंद ही मॅच बनवेल, आनंदाकडे देऊया, हा विश्वास दर्शवला संघाच्या वतीने? जेव्हा पप्पू बॉलिंग टाकवलं तेव्हा मी बोललो मला 6 बॉल 6 मी काढणार मॅच. त्याने मला 10 रन ठेवले. त्याने खूप चांगली बॉलिंग टाकली पप्पूने. क्या बात आहे. आत्मविश्वास दाखवला, मॅन ऑफ द मॅच मिळाला. आनंद पुढील वाटचालीचा श्री शुभेच्छा.
हॅलो. चला सामना क्रमांक 2. एका बाजूला जम्बो क्रिकेट क्लब टॉस जिंकलाय